4 दिवसांपासून घरातील मुलगा बेपत्ता होता। घरच्यांनी सगळीकडे शोधलं पण तो कुठेही सापडला नाही। अखेर घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। 4 दिवसांनी अखेर मुलगा सापडला पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 4 दिवसांपूर्वी बेपत्ता तरुणाचं पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या चुलत्यानं दगडानं ठेचून खून करून मृतदेह विहिरीत फेकला। ही घटना सिल्लोड तालुक्यातील हळदा इथं उघडकीस आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। सतीश गवळे वय 26 वर्ष असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हळद परिसरामध्ये राहणारा 26 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला। त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र तो सापडला नाही। त्यामुळे मुलाचे वडील राजू गवळे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। पोलीस शोध घेत असताना सतीश याचा मृतदेह त्यांना विहिरीमध्ये आढळून आला। मृतदेहाची अवस्था बघून हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला। यावेळी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सागर गवळी वय 26 वर्ष या तरुणाला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलीस खाक्यात दाखवताच त्यानं खून केल्याची कबुली दिली। माझ्या पुतणीसोबत सतीश याचे प्रेमसंबंध होते, याच रागातून सतीश याचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिलेली आहे। सतीश याचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते। मुलीच्या चुलत्याला सतीश आणि पुतणीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती। दरम्यान सतीश हा प्रियसीला भेटायला रात्रीच्या वेळेला गेला। मुलीचा चुलता सतीश याच्या मागावरती होता। सतीश हा मुलीला भेटायला जात असल्याचं चुलत्यानं बघितलं। ही बाब सतीशच्या लक्षात येताच सतीशनं तिथून पळ काढला। यावेळी मुलीच्या चुलत्यानं सतीश याला दगड फेकून मारला। दगडाचा जबर फटक्यामुळे सतीश खाली कोसळला। यावेळी आरोपीनं सतीशला दगडानं ठेचून मारल्यानंतर शेजारी असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह फेकून दिला।